सावित्रीच्या लेकी सन्माननीय महात्मा ज्योतिबा फुले आणि सन्माननीय सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीनी शिकलं सवरलं पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्त्रीला सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे, हा संदेश त्या काळात समाजाला दिला आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आज आपण पाहतोय असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही आहे की ज्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया खांद्याला खांदा लावून कार्यरत नाहीत असं कोणतंही क्षेत्र नाही. अगदी पायलट घ्या, त्यातसुद्धा मुली अग्रेसर आहेत. फायटर जेट चालवणारी पहिली महिला पायलट नुकतीच आपण पाहिली. लोको पायलट आहेत, लोकलची ड्रायव्हिंग करणाऱ्या अनेक मुली तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिल्यात. हाऊस म्हणून ट्रक चालवणारी आमच्या सोलापूर शहरात 35 वर्षापूर्वी मी एक स्त्री पाहिलेली होती, मुलगी अर्थात. तशी वयाने ती मोठी होती, पण ती सर्व प्रकारची वाहनं मला चालवायचीत अशा जिद्दीने वावरायची. आज पुण्यासारख्या शहरात कित्येक स्कूल बसवरती स्त्री ड्रायव्हर दिसते. थोडक्यात काय की ड्रायव्हिंगचं क्षेत्र आता काही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असं कदापिही राहिलेलं नाही. कारण पिंक कलरच्या रिक्षा पुण्यामध्ये दिसतात, त्या खास स्त्री रिक्षा चालकांसाठी आहेत. असाही एक गट नक्की पुण्यामध्ये कार्यरत आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्या मनापर्यंत एक गोष्ट पोचवायची आहे. ती म्हणजे खाकी युनिफॉर्म घालून अतिशय सुंदररित्या आपली लाल परी चालवणारी एक परी माझ्या माहितीत आली आहे. आर्वी गाव, आर्वी डेपो या ठिकाणी जेव्हा भरती सुरू होती तेव्हा 2 स्त्रिया कंडक्टर होण्यासाठी आलेल्या आणि 3ऱ्या स्त्रीला कंडक्टरच हो असं सांगितल्यावर सुद्धा नाही, मला STमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करायचं आहे. जिद्द आणि स्वतःची प्रबळ मानसिक शक्ती आणि त्यातून मग असलेलं ड्रायव्हिंगचं ज्ञान. अर्थात जेव्हा परीक्षा घेतली गेली तेव्हा ही स्त्री STमध्ये ड्रायव्हर म्हणून सिलेक्ट झाली, कामावर रुजू झाली. आता तुमची उत्कंठा मी जास्त वाढवत नाही आहे. त्या स्त्रीचं नाव आहे, त्या मुलीचं नाव आहे रब्बाना पठाण. मित्रांनो, मुस्लिम धर्मियांमध्ये पडदा पद्धती असते. आपण कित्येक मुस्लिम लोकांच्या घरी जातो मित्रत्वाने, पण अगदी 50 मधल्या एखाद्या घरात त्या घरातल्या मुली किंवा स्त्रिया फ्रँकली बोलण्यासाठी पुढे येतात. प्रत्येकानेच हा अनुभव घेतलेला असतो. अशा परिस्थितीत सुद्धा आर्वी ते पुलगाव अशी पहिली ड्युटी डिव्हिजनल कंट्रोलरनी, डेपो मॅनेजरनी या आपल्या रब्बाना पठाण यांना दिली. कारण जरी सिलेक्शन झालेलं असलं रीतसर तरी ह्या डेपो मॅनेजरला ॲज ए इमिजिएट बॉस त्याला हे पाहायचं होतं की रब्बाना पठाण ह्या नक्की ST कशा पद्धतीने चालवतात. 55 जणांचा जीव त्यांच्या हातात आहे. छोटी गाडी असेल तर 38 ते 42 सीट अशा पण काही गाड्या STकडं आहेत. पण आपण जुन्या STचं 55चं गणित धरूया.
डेपो मॅनेजरचं असं म्हणणं होतं की मला जेव्हा स्वतःला खात्री होईल तेव्हाच मी रब्बाना पठाण यांना लाँग रनला पाठवीन. अर्थात इमिजिएट बॉस म्हणून त्यांची ही प्रिकॉशन घेणं हे त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून अतिशय योग्य निर्णय आहे. रब्बाना पठाण सांगतात, पहिल्यांदा मी आर्वी ते पुलगाव गेलो. साहेबांना सोबत घेतलं होतं. साहेब माझ्या गाडीत बसले होते. तेव्हा साहेबांनी उतरताना माझं कौतुक केलं की रब्बाना, तुम्ही गाडी खूप छान चालवताय. तुमचं ड्रायव्हिंग अतिशय स्मूथ आहे. आता मला कोणतीही तुमच्याविषयी काळजी नाही. इथून पुढं मी तुम्हाला लाँग रनच्या ड्युटीज अलॉट करीन. रब्बाना पठाण खुश झाल्या. त्या पुढे जाऊन सांगतात, रब्बाना पठाण अक्षरशः मित्रांनो, त्यांचं जे बॉडी लँग्वेज आहे रब्बाना पठाण यांची, त्या युनिफॉर्ममध्ये त्यांचं जे व्यक्तिमत्व दिसतं आहे, अगदी एक डॅशिंग लेडी असंच मी त्यांचं वर्णन करीन. आणि विथ अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स त्यांचं ते एसटीत शिरण्याची बॉडी लँग्वेज, त्या स्टिअरिंग व्हीलवरती बसण्याची पद्धत आणि एकंदरीतच ड्रायव्हिंग करतानाचं चेहऱ्यावरती एक मस्त असं हास्य, म्हणजे आपण जे काम करतोय ते खूप आनंदात काम करत असतो, तेव्हाच आपल्याला त्या कामातला खरा आनंद मिळतो आणि पाहणाऱ्यालासुद्धा एक वेगळा आत्मविश्वास मिळतो. हे ब्रीद जणू त्या पाळतायत रोजच्या ड्युटीजमध्ये. आज लाँग रनलासुद्धा त्यांची नेमणूक होती आहे. मग त्यांना जेव्हा विचारलं जातं की तुम्हाला ड्रायव्हिंगची आवड पहिल्यापासून होती का, त्या सांगतात, माझ्या घरात माझे 4 भाऊ या लाईनमध्ये आहेत. 3 भाऊ ट्रक चालवत आहेत, 1 भाऊ प्रायव्हेट बस चालवतो आहे, असं काहीसं त्यांनी सांगितलेलं आहे. पण भाऊ लोक गाडी द्यायला घाबरायचे. अर्थात हे भावा बहिणीतलं नातं असंच तर असतं ना. हेवी ड्रायव्हिंगसाठी कुठलाही भाऊ आपल्या बहिणीला जेव्हा स्टिअरिंग व्हील हातात देईल तेव्हा त्याच्या मनामध्ये थोडी काळजी असणारच ना. तरी पण मला इतर लोक गाड्या द्यायचे आणि घरातून मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. जरी आमच्याकडं पडदा पद्धती असली आमच्या धर्मात, तरी मला माझ्या सगळ्या संपर्कातल्या मौलाना लोकांनी डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला आहे की जा बेटा, तेरे दिल में जो है वो तू कर, बस हमारी दुआएं तेरे साथ रहेगी. असं म्हणून मला आशीर्वाद मिळाले. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. माझ्या घरचा मुख्य मला पाठिंबा आहे. त्यामुळं मी हा जॉब आनंदाने स्वीकारला आहे आणि मी खूप आनंदात जॉब करते आहे. मित्रांनो, हेवी ड्रायव्हिंग इट इज नॉट ॲन इझी टास्क. कारण ड्रायव्हर भले मग किती का निष्णात असेना, जर काही विपरीत घडायचं असेल ना, तर तुमची निर्णय क्षमता ही काही सेकंदात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. आणि तसं पाहिलं तर एस टीचा ड्रायव्हिंगचा जॉब हे म्हणजे अतिशय कठीण जॉब आहे. आत्ता एक ठीक आहे, गाड्यांच्या कंडिशन्स खूप चांगल्या आहेत, पॉवर स्टिअरिंग आहेत. पण एक काळ असा होता, जे काही 55 जणांची गाडी मोठी एस टी घेऊन जायची लोक, तो खरोखर खून पसीना बहावा लागणं, असं ज्याला म्हणतो आपण. खून पसीना बहना पड़ता है भाई, बहाना पड़ता है, तब जाके 7 तारीख को चंद रुपये तनख्वाह मिलती है हमें. अशा पद्धतीने त्या काळातले एस टी ड्रायव्हर बोलायचे आणि खरं होतं ते. कधी तुम्ही या एस टीच्या प्रवासामध्ये असा अनुभव घेतला आहे का हो, की गाडी तुमची कुठेतरी पंक्चर झाली, त्या ड्रायव्हरला ते चाक काढताना कुणीही मदत करत नसतं. क्वचित कंडक्टर थोडी मदत करतो, क्वचित माणुसकी असलेले काही पॅसेंजर्स मदतीला धावतात. पण मोस्टली 100पैकी 90 वेळा तर त्या ड्रायव्हरला स्वतः जे काही आहे ते कष्ट करावे लागतात. चाक बदलावं लागतं. ते चाक साधं तुम्हाला त्यांनी काढलेलं, तुम्ही जमिनीवर पडलेलं उचलून दाखवा, तुम्हाला तुमचं त्या दिवशीचं जेवण आठवेल. एकंदरीत हा कष्टाचा जॉब
रब्बाना पठाण यांनी स्वीकारला, त्यासाठी कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना कडक सॅल्यूट. रब्बाना पठाण यांचं आयुष्य खूप मोठं आनंदात जावो. लोकांची ते सेवा करत आहेत. एस टीची ड्रायव्हिंग, एका डिपार्टमेंटची ते इमाने इतबारे, त्या व्हीलवर बसून, त्या स्टिअरिंगवर बसून रोज प्रवाशांची ने-आण करत आहेत. या सगळ्या प्रवाशांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहोत. आज जे त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देत आहेत, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत, हे आशीर्वाद, ते कौतुक त्यांची ताकद वाढवत राहो, याच सदिच्छा आणि याच शुभेच्छांसह या व्हिडिओतून रजा घेतो. मित्रांनो, इतर मुलींनासुद्धा एक इन्स्पिरेशन आहे. ज्यांची तब्येत धडधाकट आहे, ज्यांना हेवी ड्रायव्हिंग मी करू शकते हा आत्मविश्वास मनामध्ये आहे, त्या मुलींनी या क्षेत्राकडे सुद्धा जाण्यास काहीही हरकत नाही. कारण देर इज नो बॉसिंग वाईल यू आर वर्किंग. स्टिअरिंग व्हीलमध्ये तुम्ही जेव्हा स्टिअरिंग व्हील हातात घेऊन बसता त्या केबिनमध्ये, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे राजे असता. हां, दिलेल्या टाईम टेबलप्रमाणे तुम्हाला इच्छित स्थळी ती गाडी पोचवावी लागते. प्रवाशांचा आरडाओरडा झाला नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं तुमचं ड्रायव्हिंग स्मूथ असावं लागतं. दॅट्स ऑल. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स वुमेन ऑल्सो परफेक्ट. त्यामुळं मला असं वाटतं की हे एक नवीन क्षेत्र रब्बाना पठाण यांनी पायवाट करून दिली आहे. त्या वाटेवरनं अजूनही काही अशाच डेअरिंगबाज मुली चालतील, याच अपेक्षांसह सावित्रीच्या लेकींना लाख लाख कवी प्रवीत शोच्या नेहमीच शुभेच्छा.